छान होतं ना. तरी सगळ्यात जास्त काय आवडतं? फ्रेश माल आहे. किडबेर रोग काय आज त्याच्यावर नाही. आतापर्यंत आम्ही कधी प्रदर्शनाला गेलोच नव्हतो. पहिल्यांदाच प्रदर्शनाला आलो. आपल्याकडून पहिला डोस दुसरा होतो आणि दुसरा डोस पहिला होतो, त्यामुळे आपलं ताळमेळ जरा जुळत नाही. तुम्हाला कसं वाटलं सर? आम्ही तर पहिल्यांदाच आलोय. सगळं व्यवस्थित वाटलं. प्रत्येक वर्षी जरा जास्त आज टेक्नॉलॉजी असते, वर्ष काय वाटत नाही एवढं काय होते. साहित्य देखील जास्त होतं, मशिनरी देखील जास्त होत्या. कुठून आलात तुम्ही? आम्ही गुलबर्गा कर्नाटकमधून. कसं वाटलं तुम्हाला हे प्रदर्शन? चांगलं. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव काय? चंदन सिंग गोपाल सिंग ठाकूर, राहणार ढेकर, मूळ तालुका, जिल्हा बीड. अच्छा. तर तुम्ही कृषी प्रदर्शन बघायला दरवर्षी येता की यावर्षी झालं? यावर्षी झालं. यावर्षी आलं. तर कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन? चांगलं वाटलं हे. अच्छा. तुम्हाला नवीन काय काय बघायला भेटलं ह्याच्यामध्ये? नवीन भरपूर बघायला भेटलं. आता काय काय सांगू आता. तुम्ही कशाची शेती करता? शेती कशाची, म्हणजे शेतीमध्ये काय काय करता? सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका असं पिके. मग तुम्हाला इथं जे बघितलंय आता प्रदर्शनामध्ये जे वेगवेगळे तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा शेती रिलेटेड भरपूर काही होतं, तर तुम्हाला ते रिअलमध्ये म्हणजे शेतीमध्ये तुमच्या असं उपयोग असं वाटतंय का? हो. चालेल, धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? आम्ही दौंड तालुका खोरीतून आलोय. अच्छा. तुमचं नाव काय सर? सतीश पिसे. कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन हे? आतापर्यंत आम्ही कधी प्रदर्शनाला गेलोच नव्हतो. होय. पहिल्यांदाच प्रदर्शनाला आलोय. तर कसा आहे तुमचा अनुभव? इथं म्हणजे प्रत्येक नवनवीन व्हरायटी आहेत आणि एक नंबर क्वालिटीचं उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत. आणि इथून येणार आम्ही रोपं बिपं घेऊ शकतो आणि योग्य ते मार्गदर्शन केविकेवाले देऊ शकतो. तुमच्या शेतीमध्ये काय आता सध्या? कांदे आहेत. कांदे. तर इथं कांद्याचे पण प्लॉट होते भरपूर. बघितलं. कसं वाटलं तुम्हाला काय? कांदा आपल्यासारखंच आहे, फक्त यांचं टेक्निक वेगळं आहे. कांदा आपलाच, पण टेक्निक जी पद्धत त्यांनी वापरली आहे ती एकदम आता यांचंच सगळं असल्यामुळं आणि आपल्याला ते काही सहजरित्या अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे यांचं जे टेक्निकल चांगले आणि योग्य खतांचा वापर करतात. आपल्याकडून पहिला डोस दुसरा होतो आणि दुसरा डोस पहिला होतो, त्यामुळे आपला ताळमेळ जरा जुळत नाही. तुम्हाला कसं वाटलं सर? आम्ही इथं पहिल्यांदाच आलोय. सगळं व्यवस्थित वाटलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आल्यामुळं गाडी पाहिली आम्हाला. गाडी म्हणजे पहिल्यांदा आमच्याकडे 2-3 गाड्या आहेत, पण ते आता पेट्रोलच्या हिशोबाने परवडत नाही. आता या गाडीची समोर आमच्या राईट मारली त्यावेळेस आम्हाला आवडली. आता बघू आमचं 2-3 जणांचं पण चाललंय. गाडी मस्त आहे. तुमचं नाव सांगा. बाप्पा कोकरे. अच्छा. तर तुमच्या शेतीमध्ये काय आता सध्या? आता ऊस आहे, टोमॅटो आहे, गहू आहे. तर कसं आहे, टोमॅटो तुम्ही इथं पण बघितले असेल, खूप वेगवेगळ्या प्रकारे लावलेले होते. तर काय म्हणजे वेगळं काय वाटलं का इथं तुमच्या शेतामध्ये जे टोमॅटो तुम्ही लावलेले आहेत ते इथं सेमच वाटलं? नियोजन पद्धत आहे आणि इथं फ्रेश माल आहे. अच्छा. किडबेर रोग काय आज त्याच्यावर नाही. अच्छा. चालेल. कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन? प्रदर्शन एकदम ओके आहे. हो. तर तुम्ही दरवर्षी येता की? नियोजन पण एकदम ओके व्यवस्थित. अच्छा. चालेल, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? परंड्यावरून आलोय मॅडम. परंड्यावरून. तुमचं नाव काय? फिरोज शेख. अच्छा. तर कसं वाटलं तुम्हाला हे प्रदर्शन? भारी वाटलं, पण गेल्या वर्षीपेक्षा जरा ह्या वर्षी कमतरता आहे. की गेल्या वर्षी चांगले जास्त प्लॉट होते, साहित्य देखील जास्त होतं, मशिनरी देखील जास्त होत्या. ह्यावेळेस थोडी कमतरता भासलेली आहे. तुमची कशाची शेती आहे? मी आपली शेती टोमॅटो, कांदा हे शेती करतो. अच्छा. तर तुम्हाला आता इथं थोडेफार होतं टोमॅटोचे, ते पण प्लॉट होते, तर ते बघून असं वाटतं का तुम्हाला, म्हणजे ते बघून गेल्यानंतर फायदा होईल तुमच्या? हो, नक्कीच फायदा होईल ना मॅडम. नवीन औषधं, नवीन कुठली लाईव्ह व्हिडिओ मिळते तिथं, कारण ते टीम पाहून कुठली खतं वापरल्यात, काय वापरल्यात ते प्रत्यक्षात पाहून शेतात वापर करणं वेगळं म्हणजे सोपं जातं जास्त. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय कोणता तुम्हाला प्लॉट असा जास्त आवडला, किंवा गेल्या वर्षी जरी जास्त असले प्लॉट तरी आता एखादा नवीन असा होता का की तुम्ही गेल्या वर्षी पाहिला नाही आणि आता होतं तिथं? कलमी रोपं वांग्याची. आता एक तर मी रोपं बघितली ती वरती वांगी होती, सॉरी वरती टमाटो होती आणि
खाली बटाटे लागलेले होते. अच्छा, हा. ते गेल्या वर्षी तर माझ्याकडून मिस झालं, त्यामुळे मी खास ते पाहण्यासाठी इथं आलेलो अच्छा, आहे. तर तुम्हाला ते नवीन वाटलं. नवीन वाटलेलं आहे. चल, धन्यवाद काका. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार काका. हां नमस्कार. कुठून आलात तुम्ही? आम्ही गुलबर्गा कर्नाटकमधून. अच्छा. कसं वाटलं तुम्हाला हे प्रदर्शन? चांगलं वाटलं. अच्छा, काय नवीन काय बघायला भेटलं तुम्हाला? ते शेतकऱ्याचं सगळं सामान आहेत की ट्रॅक्टर, वाहन, घेणं, घोडा, बैला. अच्छा, तुम्ही दरवर्षी येता की ह्या वर्षी नाही ह्या वर्षी या वर्षी चालू ह्या वर्षी झाला? तर किती लोक आले? आम्ही 400. 400 लोक. 400 लोक आले. 10 बसमध्ये आलो. अरे बापरे. तर तुमच्या शेतीमध्ये काय आहे आता? आता आमच्याकडे पाणी नाही जास्त. तूर सोयाबीन हरभरा. हां पाणी नाही आमच्याकडे जास्त. ज्वारी. नमस्कार. तुमचं नाव काय? राहुल बंडगर, अच्छा, कुठून आलात तुम्ही? सांगोला तालुका, चिकमोहदवरून. तर किती वर्ष झाले आहे तुम्ही कृषी? 4 वर्ष झालेत. कसं वाटलं तुम्हाला हे प्रदर्शन? ह्या वर्षी काय एवढं काय खास वाटलं नाही. प्रत्येक वर्षी जरा जास्त आज टेक्नॉलॉजी असते. ह्या वर्षी काय वाटत नाही एवढं काय खास. अच्छा, तुम्हाला आवडलं नाही का एवढं? ह्या वर्षी काय एवढं आवडण्यासारखं नाही काय वाटलं अजून तरी. नवीन काय बघायला भेटलं नाही? हा, नवीन काय बघायला भेटलं नाही. कमी प्रमाणात आलेत सगळे तरी कोणता स्टॉल वगैरे. स्टॉल किंवा कोणता प्लॉट जास्त आवडला ह्याच्यामध्ये तुम्हाला? मशिनरीचा. मशिनरीचा. हा. तर तुमच्या शेतीमध्ये काय म्हणजे काय शेती? ऊस आहे. ऊस आहे. तर ऊसाचे पण 2-3 प्लॉट होते. हा, ऊसाचे बघितले की प्लॉट. तर काय कसं वाटलं तुम्हाला? त्यांनी 4 महिन्यामध्ये तो ऊस किती 15-16 काहीतरी कांड्यांचा आला होता त्यांचा. तर कसं वाटलं ते? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं का? आणि त्यांचं अजून काय ते प्लांटोचं पण एक तंत्रज्ञान होतं. तर ते कसं वाटलं मग तुम्हाला? तुमचा ऊस आहे तर त्याच्या नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. तर हे सगळे तुमच्या सोबत आले? आम्ही सगळे एकत्र झालो. तुमचं नाव काय? तुम्हाला कसं वाटलं हे प्रदर्शन? चांगलं आहे, मस्त आहे. मस्त आवडलं तुम्हाला? तुम्हाला सर? तुम्हाला पण आवडलं का? छान होतं ना? तरी सगळ्यात जास्त काय आवडलं म्हणजे हे आहे टेक्नॉलॉजी ते आवडलं की जे शेतीचे प्लॉट आहेत तिकडे पलीकडे? फुल शेती खास एकदम छान. फुल शेती छान. धन्यवाद.